ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील भागात पाहायला मिळणार आहे की इकडे घरी येऊन अर्जुन नाटक करायला लागतो. त्याने डोक्याला आणि हाताला बँडेज लावलेलं असतं, जेणेकरून त्याला घराच्या बाहेर पडता येईल. तेव्हा अर्जुन रात्री बोलायला लागतो की आपल्याला आता अर्जुनच्या माहेरी जायचंय. आणि सायली बोलायला लागते की 2 वर्षानंतर मला माझ्या हक्काचं घर मला मिळालेलं आहे. आणि सायली बोलते की छोटीशी पूजा ठेवली आहे, आश्रमात जायचं आणि मुलांनाही सरप्राईज द्यायचं. ते पूर्ण बोलायला लागते की हे सगळं ठीक आहे, पण आम्ही मधुभाऊंना नजर कशी द्यायची. कल्पनाचा इथे राग गेलेला नसतो. ती बोलते माझा आश्रमाशी काही संबंध नाही, मी आश्रमात जाणार नाही. कोणी ह्या घरातनं कोणाला आश्रमात जायचे तर तू जाऊ शकतो. इकडे अर्जुन आणि सायली गाडीने आश्रमात आलेले असते आणि मधुभाऊ बोलायला लागतात की माझे जावई बापू आणि साडू आश्रमात आलेले आहेत. त्याच टाइमला आश्रमातील सगळी मुलं बाहेर येतात आणि सायलीला मिठी मारतात. सायलीचं लक्ष बोर्डकडे जातं आणि सायली सांगायला लागते मधुभाऊंना की अजून पण तुम्ही आश्रमाचा बोर्ड लावला नाही का. नंतर अर्जुन स्वतःच्या हाताने वात्सल्य आश्रमाचा बोर्ड तिकडे वर लावतो.